मित्रहो नमस्कार. यापूर्वीच्या काही लेक्चरमध्ये आपण युनिट क्रमांक जो 3 आहे या युनिट क्रमांक 3 मधील जो सहकारी क्षेत्राच्या विकासासाठी ज्या भारत सरकारने ज्या समित्या स्थापन केल्या या समित्यांचा आपण अभ्यास करत आहोत. मित्रहो, यापूर्वीच्या काही लेक्चरमध्ये आपण AM खुशरो कमिटी, वैद्यनाथन कमिटी आणि सयाजीराव पाटील कमिटी यावर सविस्तरपणे भाष्य केलेलं आहे, यावर सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. मित्रहो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण आर गांधी कमिटी या आर गांधी कमिटीवर सविस्तरपणे भाष्य करणार आहोत. मित्रहो, या अगोदरच्या तिन्ही कमिट्या म्हणजेच AM खुशरो कमिटी, वैद्यनाथन कमिटी आणि शिवाजीराव पाटील कमिटी या तिन्ही समित्या प्रामुख्यानं ग्रामीण विकासाशी संबंधित होत्या. परंतु मित्रहो, आर गांधी ही समिती ही शहरी किंवा नागरी विकासाच्या संदर्भात स्थापन केली असून ज्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये सहकारी क्षेत्रामध्ये समस्या असतात त्याप्रमाणे शहरी भागामध्ये सुद्धा आजही आपल्याला समस्या जाणवतात. तर याच समस्यांच्या सुधारणेसाठी ही भारत सरकारने समिती स्थापन केलेली होती. आणि मित्रहो, आज आपण या लेक्चरमध्ये सविस्तरपणे आर गांधी समिती या समितीचा अभ्यास आणि चर्चा करणार आहोत. Friends, a very good morning to all. In the previous few lecture we have discussed about the cooperative development committees. First, the number 1 committee is the M.N. Khushro committee, number 2 is Vaidyanathan committee, and number 3 is the Shivajirao Patil committee. So friends, these 3 committees related to principally in rural area, and friends, today we are going to discuss about the R Gandhi committee. Friends, the committee basically related to urban development, cooperative sectors. So friends, in this lecture we are going to start the R Gandhi committee. Friends, this committee was related to urban development. Friends, this lecture is basically divided into 5 sub-points, 5 sub-components. First is the introduction of R Gandhi committee. Second is the historical background of R Gandhi committee. Third is the objective appointments of R Gandhi committee. Fourth is the composition of the high power committees, and fifth is the conclusion and summary of the today's lecture. मित्रहो, प्रामुख्यानं आजचं हे जे लेक्चर आहे ते एकूण 5 विभागामध्ये विभागलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये पहिल्या भागामध्ये आपण आर गांधी समिती जी आहे या आर गांधी समितीची प्रास्ताविक किंवा प्रस्तावना आपण पाहणार आहोत. दुसऱ्या भागामध्ये आपण आर गांधी समितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण अभ्यासणार आहोत. तिसऱ्या भागामध्ये आपण आर गांधी समिती स्थापन करण्यामागचे जे काही उद्देश होते ते उद्देश आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर आर गांधी समितीचे जे सदस्य होते, आर गांधी समिती जी होती त्या पूर्णपणे समिती सदस्यांचा अभ्यास आपण 4थ्या भागामध्ये करणार आहोत. आणि 5व्या भागामध्ये आपण या आजच्या लेक्चरचा थोडक्यात सारांश असा आपण
पाहणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपल्या या लेक्चरचा रूपरेषा आपल्याला थोडक्यात सांगता येईल. Friends, firstly we discuss about the introduction of R. Gandhi Committee. Friends, the cooperative movement in India is more than century old. Regulations thereof is also more than a century old, with the first major inputs provided by passing of the Cooperative Society Act in 1904. The cooperatives have come a long way and have seen many ups and downs since then. They have played the original role in the financial inclusion and taking care of the banking and credit needs of the lower and middle sanstha of the societies. In the length and breadth of the India, more specifically even in the remote villages. मित्र हो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सहकारी चळवळीने, भारतातील सहकारी चळवळीने आजपर्यंत आपल्याला 2004 साली एक दशक पूर्ण केलेलं आहे. म्हणजेच भारतातील सहकारी चळवळ 1 शतकाहून अधिक जुनी आहे. आणि हे विधान करत असताना आपल्याला हे विधान का केलं याच्या मागची पार्श्वभूमी सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. मित्र हो, खऱ्या अर्थानं 19व्या शतकात सहकारी चळवळीला सुरुवात झाली. तर 19व्या शतकातच का झाली असं आपण म्हणतो, तर मित्र हो, 1904 साली भारतातील पहिला सहकारी कायदा मंजूर झाला. कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट हा कायदा 1904 साली मंजूर करून भारतामध्ये खऱ्या अर्थानं सहकारी चळवळीला सुरुवात झाली. त्यामुळंच आपण हे विधान करतो आहे की आज भारतातील सहकारी चळवळीला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि या 100 वर्षाच्या कालावधीमध्ये या सहकारी चळवळीने अनेक मोठे चढ उतार पाहिलेले आहेत. सहकारी चळवळ नेहमीच गरीब समाजाच्या व मध्यमवर्गीय समाजाच्या किंवा गरीब आणि मध्यमवर्गीय समाजाच्या विकासासाठी कार्यरत असताना आपल्याला दिसून येते. मित्र हो, आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे सहकारी चळवळ ही प्रामुख्यानं ग्रामीण भागामध्ये काम करत होती. आणि या ग्रामीण भागामधील काम करत असताना या ग्रामीण भागातील अडीअडचणी काय असतात हे या सहकारी चळवळीला, सहकारी संस्थांच्या अभ्यास गटांना हे लक्षात आलेलं होतं. परंतु ग्रामीण भागाचा अभ्यास करत असताना शहरी भागामधील सुद्धा सहकारी संस्थांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात समस्या आहेत असं भारत सरकारला जाणवलं. आणि
भारत सरकारनं आर गांधी यांच्या अध्यक्षतेखाली, आर गांधी हे रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर होते, यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि मित्रहो या समितीला नागरी सहकारी बँकांची उच्चाधिकार समिती असंही म्हटलं जातं. मित्रहो, या नागरी भागातील म्हणजेच शहरी भागातील सहकारी संस्थांच्या ज्या समस्या आहेत या समस्यांच्या वर उपाययोजना सुचवण्यासाठी या आर गांधी समितीची स्थापना भारत सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली होती. मित्रहो, आर गांधी समितीच्या या प्रस्तावनेनंतर आपण आर गांधी समितीचं जे ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे या हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडच्या संदर्भात आपण आता चर्चा करूयात. फ्रेंड्स, ट्रेडिशनली the cooperative structure is divided into two parts: rural and urban. Friends, 31st meeting in the Standing Advisory Committee on the Urban Cooperative Banks held on 20 October 2014, a view was expressed that the draft vision document on urban cooperative banks published by Reserve Bank of India in 2005 needs to revisited, particularly with regards to facilitating further growth of urban cooperative sector. At the same time, giving the limited legal powers and regulations points, there is a need consider whatever unregistered growth of urban cooperative banks would be in the interest of the depositor. Further, the recommendation of expert committee on the licensing of the new urban cooperative bank Chairman Sri Y.H. Malgam needs to examine from the point of view operate time, grant of license and modalities of taking forward these recommendations. Accordingly, the Reserve Bank of India hereby consists a high power committee with the following terms of reference. मित्रहो, पारंपरिक पद्धतीनं पाहायला गेलं तर सहकाराची रचना ही प्रामुख्यानं दोन विभागामध्ये विभागलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामधील पहिला भाग आहे तो म्हणजे ग्रामीण भाग आणि दुसरा भाग म्हणजे शहरी भाग. मित्रहो, 20 ऑक्टोबर 2014 रोजी शहरी सहकारी बँकावरील स्थायी सल्लागार समितीच्या 31व्या बैठकीमध्ये असे मत व्यक्त करण्यात आले की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारत सरकारच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2005 मध्ये प्रकाशित केलेल्या नागरी सहकारी बँकावरील जो मसुदा होता, जे व्हिजन डॉक्युमेंट होते, त्यामध्ये विशेषतः या नागरी सहकारी बँकांच्या वरती
पुनर्विचार करण्यात यावा असं मत व्यक्त करण्यात आलेलं होतं. शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राची वाढ सुलभरित्या करण्यासाठी त्याच वेळी त्यावर मर्यादित कायदेशीर अधिकार आणि निराकरण यावे यासाठी शहरी अर्बन बँकिंग व्यवस्थावरती काही प्रमाणात निर्बंधामध्ये वाढ व्हावी, जेणेकरून ती वाढ ठेवीदारांच्या हिताची असेल असा एक विचार या 31व्या बैठकीमध्ये पुढे आला. आणि या सर्व विचारांच्या वरती शहरी भागाच्या नागरी भागाच्या बँकांच्या वरती शासनाचा वचक असेल आणि जे निर्णय सभासदांच्या हिताचे असतील त्या सभासदांच्या निर्णयाच्या हिताच्या बाजूने पावले उचलावेत असे मत व्यक्त करण्यात आलेले होते. मित्रहो, या अगोदर श्री YH मालेगाम या समितीने केलेल्या शिफारशींना परवाना किंवा मंजुरी देण्यात आलेली होती, परंतु यामध्ये या समितीच्या शिफारशींना मंजूर करत्यावेळी योग्य दृष्टिकोनातून नागरी सहकारी बँकांना पुढे न्यायचं असेल तर या नागरी सहकारी बँकांच्या विकासासाठी, नागरी सहकारी बँकांच्या सर्वांगीण विकासासाठी रिझर्व्ह बँकेने एक उच्चाधिकार समिती स्थापन करावी असे मत यामध्ये व्यक्त करण्यात आलेलं होतं. मित्रांनो, यामध्ये प्रामुख्यानं परवाना पद्धत असेल, ठेवीदारांच्या हिताचे संवर्धन असेल, मर्यादित कायदेशीर अधिकार असतील, या संदर्भात सुधारणा करण्यासाठी शासनानं योग्य ती पावलं उचलावी असं मत व्यक्त करण्यात आलं. आणि या सर्वच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नागरी सहकारी बँकांचा अभ्यास करण्यासाठी एक उच्चाधिकार समिती नेमावी असं मत नागरी सहकारी बँकांच्या विकासासाठी, नागरी सहकारी बँकांच्या सर्वांगीण विकासासाठी नोंदवण्यात आलं. आणि याचाच संदर्भ घेऊन भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक उच्चाधिकार समिती स्थापन केली आणि या समितीचे अध्यक्ष R गांधी यांना बनवण्यात आलं. मित्रहो, R गांधी हे त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कार्यरत होते. यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी स्थापन करण्यात आली. मित्रहो, रिझर्व्ह बँकेने स्थापन केलेल्या या R गांधी या समितीमध्ये कोणकोणते सदस्य होते ते आपण आता पाहूयात. Composition of the high power committee will be as under. Friends, मित्रहो, R गांधी समितीमध्ये आपण हे सदस्य आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत. तर मित्रांनो, रिझर्व्ह बँकेने स्थापन केलेल्या सहकारी बँकांच्या म्हणजेच नागरी सहकारी बँकांच्या विकासासाठी एक समिती स्थापन केलेली होती. याला आपण नागरी सहकारी बँकांच्या वरती उच्चाधिकार समिती असं म्हणतो. ही समिती R गांधी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली होती. तर R गांधी हे त्यावेळचे रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर होते. त्याचबरोबर MA नरमनवाला हे कमिशनर गुजरातच्या
कमिशनर फॉर कॉर्पोरेशन अँड रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज इन गुजरात या पदावर काम करत होते. यानंतरचे जे सदस्य आहेत ते म्हणजे श्री M.V. तानकसले, चीफ एक्झिक्युटिव्ह इंडियन बँक असोसिएशन. यानंतरचे जे सदस्य होते ते म्हणजे डॉक्टर M.L. अभ्यंकर, हे नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकचे प्रेसिडेंट होते. यानंतरचे जे सदस्य आहेत ते म्हणजे श्री S.K. बॅनर्जी. मित्र हो, हे सारस्वत कोऑपरेटिव्ह बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. यानंतरचे जे सदस्य होते ते म्हणजे D. कृष्णा, हे फॉर्मर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफ NAFCUB. मित्र हो, यानंतर ज्या सदस्य होत्या त्या म्हणजे सुमा वर्मा. सुमा वर्मा ह्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मेंबर सेक्रेटरी होत्या आणि त्या प्रिन्सिपल चीफ जनरल मॅनेजर म्हणून सुद्धा काम करत होत्या. यानंतरचे जे सदस्य होते ते म्हणजे श्री जोसेफ राज, हे डिपार्टमेंट लीगल डिपार्टमेंट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया शॅल बी हे जॉईंट लीगल ॲडवायझर म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये काम करत होते. तर अशा पद्धतीनं ही रिझर्व्ह बँकेची समिती, आर गांधी समिती, ही रिझर्व्ह बँकेने अपॉइंट केलेली होती. आणि या आर गांधी समितीचं प्रामुख्यानं जे काम होतं ते म्हणजे नागरी सहकारी बँकांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यास करून शासनाला किंवा रिझर्व्ह बँकेला महत्त्वाच्या शिफारशी देणं, महत्त्वाचे इनपुट्स देणं या समितीचं प्रामुख्यानं काम होतं. तर मित्र हो, हे प्रमुख 9 सदस्य या आर गांधी समितीमध्ये काम करत होते. तर अशा प्रकारे या प्रमुख 9 सदस्यांनी शहरी भागाच्या विकासासाठी, शहरी नागरी बँकांच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडली आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आपला रिपोर्ट सादर केला. तर मित्र हो, आर गांधी समिती, या आर गांधी समितीला हाय पॉवर कमिटी ऑन अर्बन डेव्हलपमेंट बँक्स असंही म्हटलं जातं. आणि या आर गांधी समितीची स्थापना 2015 मध्ये या आर गांधी समितीची नेमणूक करण्यात आलेली होती. मित्रांनो, नागरी सहकारी बँकांच्या अभ्यासासाठी एक उच्चाधिकार समिती नेमलेली होती आणि ही समिती 2015 साली या समितीने आपला अहवाल या नागरी सहकारी बँकांच्या वरती उच्चाधिकार समिती आपण नेमली होती असं म्हणतो. मित्र हो, ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. नागरी सहकारी बँकांच्यावरील उच्चाधिकार समितीची स्थापना कधी करण्यात आलेली होती? तर नागरी सहकारी बँकावरील उच्चाधिकार समितीची स्थापना आर गांधी यांच्या अध्यक्षतेखाली 2015 मध्ये करण्यात आलेली होती. Friends, a Reserve Bank of India committee has been recommended the conversion of urban cooperative banks with the business size 20,000 crores rupees or more into regular banks. This recommendation was given by High Power Committee on Urban Cooperative Bank headed by the Reserve Bank of India Deputy Governor R. Gandhi in his report.
मित्रहो, शहरी विकासाच्या रचनेमधील नागरी सहकारी बँक ही अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत होती आणि 20,000 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त व्यवसाय आकाराच्या नियमित बँकामध्ये बदल करण्यासाठी शिफारस ही रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आर गांधी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीने आपल्या अहवालामध्ये अशी शिफारस केली की 20,000 कोटी रुपयेपेक्षा जास्त ज्यांचा व्यवसाय आहे अशा व्यवसायांना कोणत्याही प्रकारची मर्यादा असू शकते आणि या समितीचे विविध मुद्द्यांची तपासणी करून बँका असतील, महासंघ असतील आणि इतर भागधारकांची मते विचारात घेऊन या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आर गांधी कमिटीने आपल्या शिफारशीमध्ये महत्त्वाच्या शिफारशी आपल्या रिपोर्टमध्ये, आपल्या मसुद्यामध्ये नागरी सहकारी बँकांच्या विकासासाठी महत्त्वाच्या शिफारशी आपल्या या रिपोर्टमध्ये मांडल्या होत्या. याची चर्चा आपण पुढच्या लेक्चरला करणार आहोत. मित्रहो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण आर गांधी समितीचा थोडक्यात आढावा आजच्या या लेक्चरमध्ये घेतलेला आहे. या आढावा घेत असताना आर गांधी समितीच्या स्थापनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, आर गांधी समितीची स्थापनेचे उद्देश, त्याचबरोबर आर गांधी समिती स्थापन करण्याची जी काही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पार्श्वभूमी होती, या पार्श्वभूमीवर सविस्तरपणे चर्चा आजच्या या लेक्चरमध्ये आपण केलेली आहे. मित्रांनो, आजची ही लेक्चरची चर्चा करत असताना प्रामुख्यानं आपण 4 विभागामध्ये ही चर्चा सविस्तरपणे केलेली आहे. त्यामध्ये पहिल्या विभागामध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ आर गांधी कमिटी, दुसऱ्या विभागामध्ये हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ आर गांधी कमिटी, तिसऱ्या विभागामध्ये ऑब्जेक्टिव्ज ऑफ आर गांधी कमिटीज, चौथ्या विभागामध्ये कंपोजिशन्स ऑफ आर गांधी कमिटी, पाचव्या विभागामध्ये फॉर्मेशन ऑफ आर गांधी कमिटी. अशा विविध मुद्द्यांच्या आधारे आजच्या या लेक्चरमध्ये सविस्तरपणे आपण चर्चा केलेली आहे. तर मित्रहो, या पुढच्या लेक्चरला, या नंतरच्या लेक्चरला आपण आर गांधी समितीने ज्या महत्त्वाच्या काही शिफारशी केलेल्या होत्या, या महत्त्वाच्या शिफारशींचा अभ्यास आपण चर्चा पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. Friends, if you any doubts, any queries about the present lecture, please ask freely. मित्रहो, आपल्या मनामध्ये काही शंका असतील, या लेक्चरबद्दल काही डाऊट असतील, तर आपण मला अगदी मनमोकळेपणाने विचारू शकता. त्या प्रश्नांची उत्तरं नक्की देण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करेन. मित्रहो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण आर गांधी समितीच्या प्रास्ताविक, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि उद्देश आणि फॉर्मेशन बद्दल सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. तर यापुढच्या लेक्चरला आपण आर गांधी समितीच्या ज्या रिकमेंडेशन होत्या, ज्या शिफारशी होत्या, या आर गांधी समितीच्या शिफारशींच्या वरती आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. परंतु मित्रहो, आजच्या लेक्चरबद्दल आपल्या मनामध्ये काही शंका असतील, काही डाऊट्स असतील, काही क्युरी असतील, तर तुम्ही मला नक्की विचारा. त्या 100% त्याची उत्तरं, आपले मनामधले डाऊट क्लिअर करण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळं आपण नक्की प्रश्न विचारा. प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांचं नेहमीच वेलकम केलं जाईल. तर ठीक आहे, तुर्तास आज आपण इथेच थांबूयात.
धन्यवाद. थँक्यू.